प्रोजेक्ट आहे. तिथे आपण समुद्री एक्सप्रेसला कंप्लीट केला आहे, तर त्याचा पण इथे डिस्प्ले केलेला आहे आपण. तिथे आपण समुद्री एक्सप्रेस 701 मीटरचं बनवलेलं आहे, तिथे आपण शो केलेलं आहे. तर इथे आपण हे बघा MSRDC ओव्हरऑल प्रोजेक्ट चालू आहे. तर आपले 7 प्रोजेक्ट आपले इनकम्प्लीट मेजर स्टेट कम्प्लिशन झालेलं आहे आणि 7 प्रोजेक्ट आपले अंडर इम्प्लिमेंटेशन आहे. तसेच आपले 6 प्रोजेक्ट DPR स्टेजला आहे आणि 3 प्रोजेक्ट आपले प्रपोजल टाकलेले आहे. त्याच्यातला आपण फर्स्ट बनवलेला मुंबई टू पुणे, त्याच्याबद्दल तो मिसिंग लिंक आहे, तो पण आपण 13 किलोमीटरचा कंप्लीट करतो आहे. तर तो आपला या ऑगस्टमध्ये कंप्लीट होऊन जाणार आहे. हा तुमचा मुंबई टू पुणे 30 मिनिट रिड्युसिंग करणार आहे. आणि याच्यामध्ये जिथे ट्रॅफिक जाम होते हे तुमचं टोटली कवर होऊन जाणार आहे. हा अंडरग्राऊंड टनेल आणि 2 वायडक्टने याला कवर करणार आहे. तसंच आपण समुद्री महामार्ग मुंबई टू नागपूर बनवणार आहे. हा 625 किलोमीटर ऑलरेडी आपण फंक्शन केलेलं आहे आणि 76 किलोमीटर इगतपुरी टू आमने आपण ह्या मार्च एंडला आपण ओपन करणार आहे. म्हणजे हा टोटल 6 लेन ग्रीनफील्ड आहे. हा आपला ओव्हरऑल ह्या मार्च एंडपर्यंत टोटल फंक्शन होणार आहे. तसंच आपण आता एक कोकण ग्लोबल फेस्टिवल आहे. कोकण ग्लोबल फेस्टिवल त्याच्यामध्ये आपण त्यांना कोस्टल हायवे आपण एक दिला आहे देवस टू रेड्डीपर्यंत. टोटल 539 किलोमीटरचा आहे. त्याच्यावरती आपल्या 9 खाड्या आहे. 9 खाड्यांपैकी आपण 7 खाड्यांवरती काम चालू केलं आहे. तर ते पण आपण इथे डिस्प्ले केलेलं आहे. हे टोटल 7 खाड्यांवरती कनेक्ट केल्यानंतर आपण जेवढे पण छोटे छोटे बंदर आहे ते आपण याला एक दुसऱ्याला कनेक्ट करू शकतो. त्याने आपले टुरिझम पण डेव्हलप होणार आहे आणि जेवढे पण छोटे छोटे उद्योग आहे ते सगळे एकमेकाला कनेक्ट होणार आहे. तिथे ओव्हरऑल मोठं कोकणाची ग्रोथ होणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सगळे डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये कव्हर होतात. प्लस आपण याला एक ग्रीनफील्ड पण प्रपोजल दिलेला आहे. मुंबई टू गोवा हा तुमचा 402 किलोमीटरचा आहे. हा आपण 6 लेन बनवतो आहे, ग्रीनफील्ड आहे. तर मुंबई टू गोवा आपण 5 to 6 आवर रिसिव्ह आहे. अशा प्रकारे आपण शक्तीचं पण काम चालू केलेलं आहे. नागपूर टू गोवा तुमचा शनिवार टू 15 दिन आहे. हा तुमचा 802 किलोमीटरचा आहे. हा तुमचा टोटल शक्तीपीठ आहे. कारण की हा तुमचा कोल्हापूर, तुळजापूर आणि माहू असं मेजर जे शक्तीपीठ आहे त्यांना कवर करतो. तुमचं तिसरं शक्तीपीठ हे नाशिकमध्ये आहे, तर ते आपण समुद्री ओव्हरऑल कवर करू शकतो. जसा ट्रेनवर तुमचा कवर होतं आहे आणि आपली ओव्हरऑल जो महाराष्ट्राची ग्रोथ होण्याच्या मुळे सेम MSRDCने जालन्यातून आपण प्रोजेक्ट स्टार्ट केलेला आहे. तर याचं पण आता या प्रगती पथावरती काम चालू आहे. हा पण तुमचा 6 लेन आहे. जसं आपला समुद्री महामार्ग बनला सेम आपला जालन्यातून नंतर हा पण तुमचा 180 किलोमीटरचा आपण आपला प्रोजेक्ट स्टार्ट केला आहे. याचा पण काही पिरियड 3 वर्षाचा आहे. हा आपला 2027 एंडिंगपर्यंत डिसेंबरपर्यंत हा पण आपला कंप्लीट होणार आहे. सेम आपण न्यू प्रपोजलमध्ये नाशिकतून आपला सेम आपण नागपूर चंद्रपूर हे म्हणजे 3 महामार्ग 85 किलोमीटरचा जे गडचिरोलीमध्ये खूप खनिज आहे, जे आपल्या मेजर पार्ट आहे आपला जो खाणी खूप तिकडे आपला त्याला कनेक्टिव्हिटी भेटून आपण हा पण एक मार्ग 85 किलोमीटरचा कंप्लीट केल्यानंतर नागपूर आल्यानंतर सगळीकडे आपल्याला कनेक्टिव्हिटी भेटणार. सेम आपला एरियाच्या चेन्नईची सुरू देतो आपला ग्रीनफील्डला आपला शक्तीपीठला पण क्रॉस करतो. सेम वरती जाऊन आपला मुंबई नागपूर समुद्री एक्सप्रेसला पण इथे क्रॉस करतो. आणि आपण सेम अजून एक आपण मुंबई नाशिक आणि पुणे याला पण कनेक्टिव्हिटी देणारा 135 किलोमीटरचा हा पण आपण प्रपोजल दिलेला आहे. आणि हा पण आपल्या लवकर कंप्लीट होण्याचं प्रपोजल फायनल होईल. सेम आपण पुणे रिंग रोड स्टार्ट केला आहे. पुणे रिंग रोड म्हणजे आपण जे आपले ट्रॅफिक कंजेशन होते जे ट्रॅफिक होणार नाही हे ओव्हरऑल पुण्याची जेवढी पण फेरी आहे तेवढं पण फेरीला आपण सराउंडिंगमध्ये एक 6 लेनचा आपण 6 लेन आणि 4 लेन हा आपण कवर करतो. सेम आपण रिंग रोड सेम रिंग रोड आपण नाशिकमध्ये कवर करू. अशा प्रकारे आपण सेम नऊ जे प्राचीन मंदिर आहे ते पण MSRDCच्या अंडरमध्ये घेतलेले आहे. जसे की मुक्तेश्वर टेम्पल, त्र्यंबकेश्वर टेम्पल, कोपेश्वर टेम्पल, सेम नाशिकमध्ये सिन्नरला गोंचेश्वर टेम्पल असे दोन महाराष्ट्रातले जे 9 टेम्पल आहे ते पण आपण इथे कवर करतो. अशा प्रकारे आपण सगळे कंप्लीट महाराष्ट्राच्या एक्सप्रेसला कंप्लीट झाल्यानंतर इंडस्ट्रियल हब डेव्हलप होणार आहे, टुरिझम स्पॉट डेव्हलप होणार आहे आणि लोकांचे छोटे छोटे उद्योग हे सगळ्यांना चालना मिळणार आहे. प्लस आपण MSRDCचा हाच मोठो आहे सगळ्यांना जे सिटीकडे मायग्रेशन होत आहे ते लेस होईल. का बरं की गावाकडे रोजगार निर्माण होतील, लोकांना जॉब मिळेल, डेव्हलपमेंट होईल. म्हणजे सगळ्यात मोठे समृद्धी महामार्गामध्ये आपण टोटल 1000 रोड बनवले, जे तळे बनवले शेततळे, याच्यामध्ये तुमचे खूप सारे गावं ॲग्रिकल्चरल लँडमध्ये गेलेले आहेत. 1000 तळ्यांमध्ये 1,62,00,000 क्युबिक मीटर पाणी बसेल एवढे मोठे आपण तळे बनवले 1000 नंबरचे. त्यामुळे तुमचे ॲग्रिकल्चर लँड डेव्हलप होते आणि कनेक्टिव्हिटी भेटल्यामुळे तुमचे ॲग्रिकल्चरल जेवढे पण प्रोडक्ट आहेत ते तुमच्या सिटीकडे कमी टायमामध्ये पोहोचतात. ओव्हरऑल आपली टोटल महाराष्ट्राची ग्रोथ होणार आहे. हाच आपला MSRDCचा मोटिव्ह.
थँक्यू. धन्यवाद.